अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मेट्रो अधिकाऱ्यांनी केली मागणी मान्य. ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी मेट्रो अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून याच परिसरात व्यवसाय करणाऱ्या या उद्योजकांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असून याबाबत विविध विभागातून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशाच तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. केळकर यांनी अधिकाऱ्यांनी नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी करून सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदलही काही ठिकाणी करण्यात आले आहेत. उपनेते गेली 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणारे उद्योजक देखील या प्रकल्पात बाधित होणार असल्यानं त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. याबाबत केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या होत्या. दरम्यान बुधवारी मेट्रो कार्यालयात केळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी हिरानंदानी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी, लाजरस रोड, उपवन येथील नागरिक आणि उद्योजक आणि वेकअप ठाणे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपवन येथील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे या उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचं केळकर यांनी सांगितलं. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या परवानग्या घेण्याआधी नागरिकांच्या हरकती सूचना घेणं आवश्यक होतं. मात्र काम सुरू केल्यानंतर सूचना स्वीकारल्या जात आहेत. एक वेळ प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल, परंतु कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टीनं प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचं केळकर यांनी सांगितलं. सध्या ठाणे शहराची लोकसंख्या 29 लाखांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात नागरीकरणामुळे लोकसंख्या आणखीन वाढणार आहे. त्या दृष्टीने आतापासून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र या योजना सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला 4 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने अंमलबजावणी करावी अशी सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं. मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली, काय याच्या संदर्भात ज्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्या संदर्भात काही सूचना करण्यात आल्या? आज रिंग महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याकरता मी या ठिकाणी त्यांच्याच कार्यालयामध्ये आज बैठक बोलवली होती. आणि हे 2-2.5 महिन्यापासून मला निरनिराळ्या भागातली ज्या ठिकाणून मेट्रो जाते त्या ठिकाणातल्या लोकांचं रिप्रेझेंटेशन्स येत होती. प्रत्यक्ष आम्ही काही ठिकाणी पाहणीही केली होती अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण त्याचा फॉलोअप आणि नवीन काही भागातल्या लोकांचं देखील या ठिकाणी निवेदनं माझ्याकडे आली होती. तर त्याच्या दृष्टीने आम्ही साधक बाधक नकाशा समोर ठेवून चर्चा केली. त्यांनी जी सजेशन्स केलेली आहेत त्या सजेशनच्या प्रमाणे टेक्निकली त्याची फिजिबिलिटी बघितली जावी या दृष्टीने देखील आम्ही सांगितलंय. आणि मी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना हे देखील सांगितलंय की ह्या सूचना जर फिजिबल असतील, टेक्निकली व्हायबल असतील तर त्याचा 100% विचार झाला पाहिजे. वेळ पडली तर तुम्ही काही महिने तुमच्या प्रकल्पाला लेट झाला तरी चालेल, पण चांगली सूचना की ज्या नागरिकांच्या हिताची आहे आणि कमीत कमी लोकांना त्रास होणारी आहे तर ती या सूचनेचा देखील आपण टेक्निकल टीमकडनं आढावा घ्यावा आणि ती पूर्ण करावी. या पुढच्या काळामध्ये देखील खरं म्हणजे हे आधी एक्सरसाइज जर त्या कंपनीने केला असता तर त्यांना बाकीचा आधीच तो सगळा प्लॅन पूर्ण करायची गरज पडली नसती. परंतु हरकत नाही, त्यांच्या सूचनाच्या अंमलबजावणी जी आहे ती टेक्निकली होते. जर व्हायबल असेल तर ती केली जाण्याची त्यांनी मान्य केलेलं आहे. सर, यामध्ये अनेक झाडं बाधित होणार आहे. 3000हून अधिक झाडं या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहे. हेरिटेज झाडं देखील आहे, पण पर्यावरण प्रेमीकडनं सांगण्यात येते की जी झाडं कापली जाणार आहेत त्याचे पुनरोपण केलं जातं, पण ते कुठे लावण्यात आहेत, कुठली जागा आहे ते अद्यापपर्यंत महानगरपालिका पण सांगत नाही आणि जे रिंग मेट्रो प्रकल्पवाले ते पण सांगत नाही. त्याच्या संबंधी जो SOP आहे आणि कोर्टाने देखील त्याला काही डायरेक्शन दिले आहेत त्याच्याप्रमाणेच तंतोतंत त्याचं पालन होण्याच्या दृष्टीने सजग राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणेच त्याचं पालन झालं पाहिजे. तरच मग निर्दोषपणे ते अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते आणि पर्यावरण प्रेमींना देखील निश्चितपणे दिलासा मिळू शकतो.
आणि त्याचे जे काही त्यांनी डायरेक्टिव्ह दिले त्याच्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमचीही त्यांना सूचना आहे. सर, ह्याच रिंग मेट्रोच्या प्रकल्पातला जो काही भाग जो आहे तो काही कोळीवाड्यांमधून जातोय आणि कोळीवाड्यातल्या देखील नागरिकांनी देखील याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्या ठिकाणी भुयारी अंतर्गत हे जे 2 स्टेशन जे आहेत ते असणार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली? त्या संदर्भात पण चर्चा झाली. दोन्ही महागिरी कोळीवाडा आणि चेंदणी कोळीवाडा आणि अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे जे जे काही टेक्निकल आक्षेप आहेत ते त्यांनी पटवून दिले की कशा पद्धतीने हे होणार आहे. तरी देखील पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणीही प्रत्यक्ष पाहणी दौरा होणार आहे. कारण महागरी कोळीवाड्यातलं रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं म्हणणं जे आहे ते एक आहे, वेगळं आहे. चेंदणी कोळीवाडा तर पुढे आहे स्टेशनच्या जवळ, त्यांचं म्हणणं जे तर त्याचं देखील तपासून त्याची फिजिबिलिटी जी आहे ती बघितली जाणार आहे. थोडक्यात कसं आहे की नागरिकांना विश्वासात घेऊन जे जे म्हणून करण्याचा प्रक्रिया आहे ती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.